नमस्कार. 26 नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थही हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपातील संविधान आहे. हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला होता. भारतीय संविधान हे भारत देशाला एकता, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्व भारतीयांना एकत्र जोडणारे आहे. भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, मूलभूत अधिकार तसेच कर्तव्य सर्व भारतीयांना संस्कारित करणारी आहेत. संविधान दिनाचा उद्देश हा संविधानाबद्दल जनजागृती करणे हा आहे. त्यामुळे आपण सर्व भारतीयांनी एकजुटीने एकत्र येऊन आपले हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडूया. धन्यवाद. जगात व्यक्ती जन्माला येतं आणि निघून जातं, परंतु त्या व्यक्तीने जीवनभर केलेल्या जनकल्याणाच्या कार्याच्या स्वरूपात वर्षानुवर्ष ती व्यक्ती जिवंत राहते. त्यामधील एक म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचं एक उद्दिष्ट होतं की संकटात सापडलेल्या जीवांना मदत आम्हाला करायची आहे, परतफेडीची अपेक्षा नाही, माणुसकी आम्हाला जपायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरी ज्यांना आजही अमरता प्रदान करते. कारण दुनिया से कोई हंस करके गया, कोई रो करके गया, मिली अमरता उसे ही जग में जो दुनिया को कुछ दे करके गया. आपण संविधान संरचनेतील काही आंतरबाबीवर प्रकाश टाकणार आहोत. त्यामधील एक म्हणजे संविधान लिखाण. प्रेम बिहारी रायजादा यांनी संविधानाची मूळ प्रत हिंदी आणि इंग्लिशमध्ये लिहिली होती. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या टायपिंग किंवा प्रिंटरचा वापर केलेला नाही. रायजादा यांच्या कुटुंबियांचा मुख्य व्यवसाय कॅलिग्राफी होता आणि त्यांनी संविधानाच्या प्रत्येक पानावर सुंदर हस्ताक्षर इटॅलिकमध्ये लिहिलं आहे. संविधान लिहिण्यासाठी त्यांनी नंबर 303च्या 254 पेन होल्डर निबचा वापर केला. संविधान लिहिण्यासाठी त्यांना 6 महिने लागली. यासाठी भारत सरकारने त्यांना कॉन्स्टिट्यूशन हाऊसमध्ये एक खोली दिली होती आणि त्यासाठी त्यांनी 1 पैसाही मानधन घेतलं नाही. मात्र त्यांची एक अट होती, ती म्हणजे संविधानाच्या प्रत्येक पानावर ते स्वतःचं नाव लिहिणार आणि शेवटच्या पानावर आजोबांचं नाव लिहिणं. हे झालं लिखाणाच्या बाबतीत. त्यानंतर त्यामधील चित्रकारी. संविधानाचं प्रत्येक पान चित्रांनी सजवण्याचं काम आचार्य नंदलाल बोस यांच्यावर सोपवण्यात आलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू आणि नंदलाल बोस यांची भेट शांतिनिकेतनमध्ये झाली होती. त्यावेळी नेहरूंनी त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता. त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या शिष्यांनी संविधान सजवण्याचं काम केलं. मोठी चित्र स्वतः नंदलाल बोस यांनी रंगवली आहेत. संविधानाचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रस्तावना पान सजवण्याचं काम
व्यवहार राम मनोहर सिन्हा यांनी केलं, ते नंदलाल बोस यांचे शिष्य होते. अशा या भारतीय संविधानाची मूळ प्रत जी आहे ती संसदेच्या वाचनालयातील हिलियम भरलेल्या बॉक्समध्ये सध्याही ठेवलेली आहे. शेवटी मी पुनश्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाला नमन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मुख्याध्यापक मॅडम, पर्यवेक्षक सर व आदरणीय पूजनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माणसाने माणसाला माणूस समजावे, जगण्यासाठी आणखी काय असावे. स्वातंत्र्य, समता व बंधुता हा मंत्र नवा, संविधानासारखा सारथी आम्हाला हवा. यावरून तुम्हाला माझ्या भाषणाचा विषय समजलाच असेल. भारतीय संविधानिक मूल्य. भारताचे संविधान म्हणजे एक आधुनिक मूल्य व्यवस्थाच आहे. भारतीय संविधानाचे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याची हमी दिलेली आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता ही संविधानाचे आपणास दिलेली अनमोल देणगी आहे. घटनेच्या चौकटीत ही मूल्ये विविध ठिकाणी समाविष्ट केलेली आहेत. काही मूल्ये प्रास्ताविकेत आहेत, त्यांना राष्ट्रीय अंतिम साध्य किंवा राष्ट्रीय संस्कृतीची आदर्शवादी चौकट असे म्हणता येईल. म्हणजे संविधानाने दिलेल्या या मूल्याचा वापर करून भारत सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न केले पाहिजेत. धर्मनिरपेक्षतेचा बाणा, एकात्मतेचं गाणं, हक्क आणि जाणं, लोकशाही मानं, भारताची शान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचले हे संविधान. प्रबोधनामुळे जागृती आलेल्या स्वतंत्र भारतात नवी मूल्ये आत्मसात करणारी आधुनिक राज्यघटना तयार करणारी आली त्यात आधुनिकतेची ठळक वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात. ती म्हणजे लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, एक नागरी तत्व, संघराज्यात्मक संरचना, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये. यातील धर्मनिरपेक्षता, समाजवाद, मूलभूत कर्तव्ये 1976 मधील 42व्या घटनेत दुरुस्तीनुसार घटनेत समाविष्ट झालेली आहेत. शेवटी एवढंच म्हणेल, भारतीय असल्याचा आम्हास आहे अभिमान, भारतीय असल्याचा आम्हास आहे अभिमान. समान, न्याय, सर्वसमावेशक संविधान. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आज संविधान दिवसानिमित्त आपण जमलो आहोत. संविधान दिवस संपूर्ण भारतामध्ये अतिशय उत्साहात आज साजरा होत आहे. संविधान दिवस साजरा करण्यामागे कोणता दृष्टिकोन आहे, तर आपण मंडळी साक्षर व्हावी. फक्त आपण साक्षर होतो, परंतु संविधान साक्षर होत नाही. संविधान साक्षर होणं ही काळाची गरज आहे. कारण संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे हे आपल्याला माहीत होणं, त्याचा अभ्यास होणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठीच हा संविधान दिवस आज आपण संपन्न करत आहोत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आला आणि 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारतीय संविधान हे अंमलामध्ये आलेलं आहे. आणि तेव्हापासून आपल्या संविधानानुसार आपण चालत आहोत. 1950च्या अगोदरचा जर भारत आपण पाहिला तर भारत फार विचित्र आपल्याला दिसून येईल मित्रांनो. वेगवेगळ्या खंडामध्ये हा भारत होता, वेगवेगळ्या तुकड्यामध्ये हा भारत होता, वेगवेगळ्या धर्मामध्ये हा भारत होता, वेगवेगळ्या जातीमध्ये हा भारत होता. एवढंच नव्हे तर कायदे देखील वेगवेगळे होते. अखंड भारतासाठी एक कायदा या ठिकाणी लागू नव्हता आणि तो कायदा 1950 पासून भारतामध्ये लागू झाला. म्हणून संविधान म्हणजे सर्वश्रेष्ठ कायदा आणि या कायद्याची जाण आपल्याला असणं आवश्यक आहे. संविधानाविषयी आपण साक्षर असणं आवश्यक आहे.
आणि संविधानाविषयी जे काही अपप्रचार समाजामध्ये सुरू आहेत, तर ते अपप्रचार देखील आपल्याला कमी करायचे आहेत. आपण संविधान साक्षर झालो म्हणजेच अपसमज, गैरसमज आपोआप दूर होतील. बरेचसे लोक संविधानाविषयी बोलताना हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच संविधान लिहिलं नाही, एक ते भारतीय संविधानाचे शिल्पकार ठरत नाहीत, तर मसुदा समितीमध्ये 7 लोक होते. हे बरोबर आहे, 7 होते. त्या 7 लोकांची नावं देखील मी आपणास वाचून दाखवणार आहे मित्रांनो. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर सदस्य म्हणून माननीय एन गोपालस्वामी अय्यंगार, 3 माननीय डी.पी. खेतान, 4 माननीय कृष्णस्वामी अय्यर, 5 माननीय बी.एल. मित्तल, 6 माननीय के.एम. मुन्सी, 7 माननीय सय्यद अहमद अब्दुल्ला. अशा रीतीने 7 लोकांची ही समिती होती, मसुदा समिती होती. मग 7 लोक मसुदा समितीमध्ये असल्यानंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडेच भारतीय संविधानाचं शिल्पकार पद का जातं, याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. याची कारणं आपल्याला मी सांगणार आहे मित्रांनो. का जाते बाबासाहेबांकडे? तर हे जे काही 7 लोक होते, तर 7 लोकांपैकी 2 लोक विदेशाला निघून गेले, विदेशात होते. 2 लोक सतत आजारी असायचे, त्यामुळे ते बैठकीला येत नव्हते. एकाचा निधन झालं, मृत्यू झाला, आणि एक स्वतःच्या कामामध्ये एवढे व्यस्त होते की ते बैठकीला येत नव्हते. अशा रीतीने सगळी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरच येऊन पडली, आणि बाबासाहेबांनी ती समर्थरित्या पेललेली आहे मित्रांनो. बाबासाहेब काही फार तरुण नव्हते त्या काळामध्ये. बाबासाहेबांना देखील अनेक अशा व्याध्या जडलेल्या होत्या. बाबासाहेबांची ही प्रकृती खालावलेली होती, परंतु तरीही बाबासाहेबांनी हे फार मोठं असं जे काही आव्हान आहे, तर ते स्वीकारलं. जगाच्या पाठीवरच्या सगळ्या ज्या काही राज्यघटना आहेत, तर त्यांनी त्याचा अभ्यास केला, चिंतन केलं, मनन केलं, आणि त्यामधील जेवढ्या काही चांगल्या गोष्टी आहेत, संपूर्ण समाजाला न्याय मिळवून देता येईल या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येईल, तर त्या गोष्टी त्यांनी आपल्या संविधानामध्ये आपल्यासाठी केलेल्या आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरतात. तर ह्या बाबी मित्रांनो लोकांना आपल्याला सांगता यायला पाहिजे. म्हणजेच भारतीय संविधानाचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच कसे ठरतात, हे आपल्याला छानपैकी सांगता येईल. भारतीय राज्यघटना, भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित असे संविधान आहे, आणि या संविधानाने भरपूर अशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी जी काही विश्वमूल्ये आहेत, तर ती आपल्याला दिलेली आहेत. एवढेच नव्हे तर संविधानाने 1 वोट 1 व्हॅल्यू, 1 मॅन 1 वोट, हे वोट मतदानाचा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे, तर हा काही साधा अधिकार नाही मित्रांनो. हा अधिकार सर्वश्रेष्ठ असा अधिकार आहे. देशाचा प्रधान निवडण्याचा अधिकार, देशाचे नेते निवडण्याचा अधिकार आपल्याला मित्रांनो या संसदेच्या मार्फत, या ठिकाणी या संविधानाच्या मार्फत आपल्याला आहे. आपण पाहतो मित्रांनो की एक चहा विकणारा माणूस भारतामध्ये पंतप्रधान होतो. का होतो? तो चहा विकतो म्हणून होतो का? नाही. तर तो कशामुळे होतो? त्याचं कारण काय? तर एक माणूस ज्यावेळेस वर्गाबाहेर राहून शिक्षण घेतो, भारताचं संविधान लिहितो, आणि त्या संविधानामुळे एक चहा विकणारा सामान्य माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. ही ताकद या संविधानामध्ये आहे मित्रांनो. आणि त्यामुळे हे संविधान आपल्याला संपूर्णपणे राजा बनवणारं, संपूर्णपणे नायक बनवणारं हे संविधान आहे. आपण उद्देशिकेची, प्रास्ताविकाची पहिली ओळ जर वाचली मित्रांनो, तर आपल्याला दिसून येते. काय दिसून येते? आम्ही भारताचे लोक, इथून प्रास्ताविकेला सुरुवात आहे. आता आम्ही भारताचे लोक, आणि हे संविधान कोणाला अर्पण केलेलं आहे? तर लोकांना अर्पण केलेलं आहे. आम्ही भारताचे लोक म्हणजे या ठिकाणी राहणारा प्रत्येक माणूस, कोणत्याही जातीचा नाही, कोणत्याही धर्माचा नाही,
तर तो सेक्युलर आहे. जात धर्म पंथ यामध्ये न बसणार, याच्या पलीकडचा हा माणूस बाबासाहेबांना हवा होता. आता आम्ही भारताचे लोक म्हटल्यानंतर या ठिकाणी आम्ही हिंदू लोक, आम्ही इस्लाम धर्माचे लोक, आम्ही ख्रिस्ती लोक असा त्याचा अर्थ नाही. कोणत्या जातीचा उल्लेख नाही. तर या ठिकाणी राहणारा प्रत्येक माणूस, तुम्हाला मी सुरुवातीला या ठिकाणी सांगितलं मित्रांनो, 1950च्या अगोदर भारताची स्थिती फार वेगळी होती. तुकड्या तुकड्यामध्ये हा भारत विभागलेला होता आणि ते सगळं अखंडपणे जोडण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. आणि तेव्हापासून 1950 पासून की कोणत्याही धर्माचा नाही, कोणत्याही जातीचा नाही, तर एकूण सेक्युलर असा देश हा भारत देश या ठिकाणी निर्माण झाला. आणि त्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता असे जे काही विश्वमूल्य आहेत तर ते सगळे या ठिकाणी मिळाले. आणि हे मिळाल्यामुळे आपल्याला लोकशाही पद्धतीने जीवन या ठिकाणी जगता येते. आपल्याला अधिकार आहेत, हक्क आहेत, एवढेच नव्हे तर जबाबदाऱ्या देखील आहेत, आपले कर्तव्य देखील भारतीय संविधानाने आपल्याला सांगितलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचं आपल्याला विसर पडू नये यासाठीच मित्रांनो संविधान दिन आपण साजरं करत असतो, संपन्न करत असतो. की आपल्याला या संविधानाची जाण असायला पाहिजे. संविधान म्हणजे सर्वश्रेष्ठ कायदा आणि या कायद्याने जर आपण राहिलो तर मात्र आपल्याला अतिशय सुंदर रीतीने आपलं जीवन जगता येईल. तर अशा रीतीने आपल्याला आपल्या ज्या काही मागण्या आहेत, आपल्यावर होणारा जो काही अन्याय आहे तर तो देखील संविधानिक पद्धतीने दूर या ठिकाणी आपल्याला करता येतो. एवढी ताकद या संविधानामध्ये मित्रांनो आहे. म्हणून आपण संविधान साक्षर होणं ही काळाची गरज आहे. त्याबरोबर मी आपणास आणखी एक गोष्ट सांगेन की आपण प्रथम आणि नंतरही भारतीय आहोत, हे वाक्य बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि ती गोष्ट आपण लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. आपण कोणत्याही जातीचे नाहीत, कोणत्याही धर्माचे नाहीत, कोणत्याही पंथाचे नाहीत. जात धर्म पंथ ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये, सार्वजनिक ठिकाणी मात्र आपण माणूस आहोत. आणि माणसाला न्याय मिळवून देण्यासाठीच भारतीय संविधान आहे. आणि या दृष्टीने आपण सगळ्यांमध्ये बंधुत्वाची जी काही भावना आहे तर ती पेरूया. संपूर्ण भारत एक करूया. बंधुता हीच आता आपल्या सर्वांची नैतिकता व्हावी. हे वाक्य मित्रांनो अंडरलाईन करून घ्या की बंधुता हीच आज आपल्या सर्वांची नैतिकता व्हावी आणि संविधान हीच आपली संस्कृती व्हावी. कारण संविधान हे सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ आहे आणि तीच आपली संस्कृती व्हावी. ती जर संस्कृती झाली, जीवनपद्धती झाली तर मात्र अतिशय चांगल्या रीतीनं आपल्याला आपलं जीवन जगता येईल ही अपेक्षा बाळगतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी मी थांबवतो. जय भारत, जय संविधान.